नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अपस्किल अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वहीवारीची खूप जबरदस्त ट्रिक्स बघायची आहे. हे सर्वच्या सर्व क्वेश्चन एक्झामला विचारलेले आहेत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो. ए व बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला. तुम्हाला एचं वय दिलंय आणि विचारले की बीचं वय किती वर्ष असेल. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला असा सॉल्व्ह करायचा आहे, ज्याला तुम्हाला पेन सुद्धा वापरायचं नाही. आपण बेसिक नाही बघणार आहोत आणि ट्रिक्स नाही बघणार आहोत. पण मला सांगा, जर तुम्हाला आन्सर विचारले बीचं वय विचारले मित्रांनो. जर बीचं वय विचारलं असेल मित्रांनो तुम्हाला, तर मला सांगा वरे रेशोमध्ये गुणोत्तरामध्ये बीचं वय किती आहे मित्रांनो? 9 आहे का नाही? किती आहे? 9 आहे. म्हणजे येणारा आन्सर असं पाहिजे मित्रांनो, की ज्या 4 ऑप्शन पैकी ज्या ऑप्शनला 9 ने कंप्लीट भाग जातंय, तेच आन्सर तुमचं बीचं असणार आहे. मग मला सांगा 9 न भाग जाणारी संख्या 24 आहे का? नाही. 30 आहे का? नाही. 42 आहे का? नाही. 9 न भाग जाणारे ऑप्शन एकच दिसते मित्रांनो 36. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 36. विदिन सेकंदामध्ये कसलाही पेन न वापरता फक्त 9च्या पहाड्यामध्ये तुम्हाला आन्सर बघायचं होतं. आणि हे एक्झामला विचारलेला प्रश्न आहे. आपण सॉल्व्हही करणार आहोत. बघा सॉल्व्ह केल्याच्या नंतरही आन्सर तुमचं तेच येणार आहे. काय म्हटलंय? ए आणि बी हे 2 व्यक्ती आहेत मित्रांनो आणि त्यांचं वय दिले तुम्हाला. एचं वय आपण 5x पकडू आणि बीचं वय आपण 9x पकडू. त्यांचं गुणोत्तर दिलं होतं, तर आपण एचं 5x पकडलं आणि बीचं 9x पकडलं. मग आता पुढे देत असताना तुम्हाला एचं वय दिलं होतं. आपल्याकडे एचं वय 5x आहे मित्रांनो आणि त्याची व्हॅल्यू क्वेशनमध्ये तुम्हाला 20 वर्ष सांगितली होती. समजतंय? जर ह्या 5x ची व्हॅल्यू 20 असेल, तर त्याच्यावरून x ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. 5 एक 5, 5 चोक 20. जर x ची व्हॅल्यू मित्रांनो 4 आली, तर ह्याच्यावरून तुम्हाला b चं वय विचारलं होतं आणि b चं वय किती होतं? तर b चं वय आपल्याकडे 9x होतं. म्हणून जर x ची व्हॅल्यू तुमची 4 असेल, तर 9x ची व्हॅल्यू किती येईल? 9 गुणिले 4 म्हणून b चं वय किती? 36 वर्ष. जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं सॉल्व्ह करण्याच्या आधीच, की येणारा आन्सर हे 9च्या पाढ्यामध्ये येतंय आणि 9च्या पाढ्यामध्ये एकच ऑप्शन आहे 4 ऑप्शनपैकी, की ज्याला 9 न भाग जातंय आणि ते ऑप्शन होतं 36. बरोबर आहे? म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 36, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतं. लक्षात ठेवा मित्रांनो, स्पर्धेचा काळ आहे आणि स्पर्धेच्या काळामध्ये तुम्हाला अशा ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे बेसिकनं तर कुणीही सॉल्व्ह करतं. पण एक्झाममध्ये हाच क्वेश्चन जर तुम्हाला ट्रिक्स माहिती असेल, तर तुम्ही सेकंदामध्ये सॉल्व्ह करून त्या 1 मिनिटामध्ये बाकीचे 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण जर ही ट्रिक्स तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही 1 मिनिटाचा वेळ वाया घालून बाकीचे 2 प्रश्न तुम्ही स्किप करणार. म्हणून ट्रिक्स खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. रमेश 15 वर्षापूर्वी 30 वर्ष होतं रमेशचं वय, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? असा प्रश्न विचारला मित्रांनो. बघा, रमेश जर 15 वर्षापूर्वी 30 वर्षाचा होता, 15 वर्षापूर्वी जर रमेशचं वय 15 वर्षापूर्वी, ठीक आहे? जर 15 वर्षापूर्वी रमेशचं वय 30 वर्ष होतं, तर रमेशचं आजचं वय किती असेल मित्रांनो? रमेशचं आजचे वय किती असेल? +15 काढा, बरोबर आहे? म्हणजेच रमेशचं आजचं वय असेल 30 + 15 म्हणजेच रमेशचं आजचं वय असेल 45. बरोबर आहे? जर रमेशचं आजचं वय 45 वर्ष असेल, प्रश्नामध्ये विचारलंय की तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होणार आहे? म्हणजे मला सांगा, ह्या 45 मध्ये तुम्ही किती प्लस केल्याच्या नंतर 60 येणार आहे? ह्या 45 मध्ये किती प्लस केल्याच्या नंतर 60 येणार आहे? आपण एक्स पकडलं, की 45 मध्ये एक्स ॲड केल्याच्या नंतर 60 येणार आहे. बरोबर आहे? इकडे +45 इकडे गेल्यावर -45 होतील मित्रांनो. म्हणजेच किती येईल ते? तर 60 - 45 = एक्स म्हणजेच 10तून 5 गेले 5, 5तून 4 गेला 1 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली? 15 आली. याचा अर्थ काय? तर ह्या 45 मध्ये 15 ॲड केल्यानंतर 60 होतंय. म्हणजेच जर त्या रमेशचं आजचं वय 45 वर्ष असेल, तर अजून 15 वर्षानंतर त्या रमेशचं वय किती होणार आहे? 60 वर्ष होणार आहे. तर तेच विचारलंय किती वर्षांनी रमेश 60 वर्षाचा होईल? म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल अजून 15 वर्षांनी. म्हणून या प्रश्नाचा आन्सर जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते 15. ठीक आहे? तर मित्रांनो, या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? सर्व एक्झामला विचारलेले टू डेट प्रश्न आहेत. अशाच टाइपचे प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातात. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न घेऊ. आई, वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज दिल्या. आजची बेरीज दिल्या मित्रांनो 85 वर्ष. आणखी 3 वर्षांनी आई, वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती होईल असा प्रश्न विचारला. कोण-कोण आहे मित्रांनो? 3 जण आहेत बघा. कोण-कोण आहे? एक आई आहे. बरोबर आहे? एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे.
आई, वडील आणि मुलगा. हे 3 व्यक्ती आहेत आणि ह्या 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची तुम्हाला काय दिल्या? बेरीज दिल्या. तिघांच्या आजच्या वयाची बेरीज आहे मित्रांनो 85 वर्ष. किती वर्ष आहेत? 85 वर्ष आहे आणि त्यांनी विचारलं की अजून 3 वर्षानंतर आई, वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती होईल? मग मला सांगा, जर आज तिघांच्या वयाची बेरीज 85 वर्ष असेल, तर अजून 3 वर्षानंतर आईचं वय 3 न वाढेल, वडिलांचं वय 3 न वाढेल आणि मुलाचं सुद्धा वय 3 न वाढेल का नाही मित्रांनो? म्हणजे प्रत्येकाचं जर वय 3, 3, 3, 3 न वाढलं, तर टोटल कितीनं वाढेल? 3, 3, 3 म्हणजेच टोटल 9 न वाढेल. बरोबर आहे? आईचं वय 3 न वाढेल, वडिलांचं वय 3 न वाढेल आणि मुलाचं सुद्धा वय 3 न वाढेल. म्हणजे प्रत्येकाचं 3-3 न याचा अर्थ 3 व्यक्तीचं जर 3-3 न वय वाढलं, तर टोटल वय कितीनं वाढेल? 9 न वाढेल का नाही? म्हणजेच आजपासून मग 3 वर्षांनी तिघांच्या वयाची बेरीज किती येईल? तर आज तिघांच्या वयाची बेरीज 85 होती. तर त्या 85 मध्ये हे 9 ॲड करा, जे तुम्हाला तिघांच्या वयाची बेरीज भेटेल आजपासून 3 वर्षांनी. 9 आणि 5 किती? 14. हातचा आला 1, 8 आणि 1 9. म्हणून तिघांच्या वयाची जी बेरीज असणार आहे मित्रांनो, आजपासून 3 वर्षांनी ती बेरीज येणार आहे 94 वर्ष. म्हणून या प्रश्नाचं आन्सर जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय, ते आहे 94 वर्ष. किती वर्ष? 94 वर्ष. ठीक आहे? तर अशाच पद्धतीनं तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय मित्रांनो? ठीक आहे? चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न होता, प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज दिली मित्रांनो, तर सर्वात लहान मुलाचं वय निवडा असा प्रश्न विचारला. अशाच टाइपचा प्रश्न पी-एस-आय मेन्सला सुद्धा एक्झाममध्ये विचारला होता मित्रांनो. ठीक आहे? हा विचारलेलाच प्रश्न आहे. ठीक आहे? प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलं आहेत मित्रांनो. आपण सर्वात लहान मुलाचं वय विचारलंय, पण सर्वात लहान मुलगा X वर्षाचा आहे असं समजू. सर्वात लहान मुलाचं वय किती आहे? X वर्ष आणि 5 मुलं आहेत आणि प्रत्येक मुलाच्या मध्ये 3-3 वर्षाचं अंतर आहे. याचा अर्थ दुसऱ्या मुलाचं वय किती असेल? जर पहिला मुलगा X वर्षाचा असेल, तर दुसरा मुलगा 3 वर्षाच्या अंतराने जन्मला असेल. म्हणजेच दुसऱ्या मुलाचं वय X+3 असेल. तिसरा मुलगा अजून 3 वर्षानंतर जन्मला असेल म्हणजे X+6. चौथा मुलगा अजून 3 वर्षानंतर म्हणजे X+9 आणि 5वा मुलगा X+12. झाले का बघा? 1, 2, 3, 4, 5 मुलं झाली. आणि या 5 मुलांच्या वयाची टोटल किती वर्ष आहे? तर टोटल बेरीज दिल्या त्यांनी 50 वर्ष. करा बेरीज मग आपण. 1, 2, 3, 4 आणि 5 किती एक्स झालं मित्रांनो? 5 एक्स झालं. बरोबर आहे? प्लस हे 3 हे 6, 6 आणि 3 9, 9 9 18 झालं. 18 प्लस 12 इक्वल टू 50 आहे मित्रांनो. 18 आणि 12 किती होतात? 30 होतात मित्रांनो. बरोबर आहे? तर 5x प्लस 30 इक्वल्स टू 50 आहे. इकडे प्लस 30 तिकडे गेल्याच्या नंतर मायनस 30 होईल मित्रांनो. म्हणून 5x ची व्हॅल्यू किती येईल? तर 5x बरोबर 50 मायनस 30. 50 मायनस 30 तर 5x ची व्हॅल्यू येईल 20 आणि त्याच्याहून x ची व्हॅल्यू किती येईल? तर 5×20. बरोबर आहे? जर x ची व्हॅल्यू 4 आली तर सर्वात लहान मुलाचंच वय विचारलं होतं आणि सर्वात लहान मुलगाच आपला X वर्षाचा होता आणि X म्हणजेच किती आहे? 4 आहे. म्हणून सर्वात लहान मुलाचं वय जे असणार आहे, ते असणार आहे 4 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. कळतंय? तर अशाच पद्धतीनं हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नक्कीच हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहेच आहे. पी-एस-आयला विचारलेला प्रश्न आहे. येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये सुद्धा अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला एक विचारले जाऊ शकतात. ठीक आहे? चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न घेऊ मित्रांनो. स्वप्नील व नितीन यांच्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. हा तर प्रश्न मित्रांनो तुम्हाला पेन सुद्धा उचलायचा नाही. हा एस-टी-आयला विचारला एस-टी-आयच्या मेन्सला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा किती सोपा प्रश्न आहे. स्वप्नील आणि नितीन यांच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. स्वप्नील नितीनपेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात कितीचा फरक असेल? मग मी तुम्हाला वयवारीची कन्सेप्ट शिकवत असताना मित्रांनो मी एक ट्रिक सांगितली होती, की वयवारीच्या प्रश्नामध्ये जो फरक असतो, तो फरक कधीही सारखा असतो म्हणलो. एक्झाम्पल सांगत असताना सपोज मी 2 व्यक्ती आहेत असं सांगितलं होतं ए आणि बी आणि ह्या ए आणि बीच्या व्यक्तीचे सपोज वय घेतली. एचं वय सपोज 35 वर्ष आहे आणि बीचं आजचं वय मित्रांनो 20 वर्ष आहे. एक एक्झाम्पल घेऊन आपण सांगत आहोत. कन्सेप्ट समजून घेऊ आहोत, की जर एचं आजचं वय 35 वर्ष असेल आणि बीचं जर आजचं वय मित्रांनो 20 वर्ष असेल, तर दोघांच्या वयामध्ये सध्या फरक किती वर्षाचा आहे मित्रांनो? तर मला सांगा, दोघांच्या वयामध्ये सध्या फरक मित्रांनो 15 वर्षाचा आहे. किती वर्षाचा फरक आहे? 15 वर्षाचा फरक आहे आणि जर सध्या 15 वर्षाचा फरक असेल, तर हा 15 वर्षाचा फरक कंटिन्यू त्यांच्या वयामध्ये सारखाच राहणार मित्रांनो. आज
जर 15 वर्षाचा फरक असेल तर 10 वर्षापूर्वी विचारा, दोघांच्या वयामध्ये 10 वर्षापूर्वी सुद्धा 15 वर्षाचाच फरक असेल. इथून पुढे 10 वर्षानंतर विचारा, 10 वर्षानंतरही विचारलं तरी सुद्धा त्यांच्या वयामधला फरक हा 15चा कंटिन्यू सारखाच राहणार आहे. तो फरक कधीही चेंज होत नाही. हेच महत्वाची कन्सेप्ट आहे आणि हीच कन्सेप्ट लोकांना, बऱ्याच जणांना कळत नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही बेसिकनं सॉल्व्ह करता आणि मग तुम्ही सगळ्यापेक्षा मागे पडता. कारण वयवरीच्या क्वेश्चन मध्ये जो फरक आहे, आज उद्या काल कधीही फरक हा सारखाच असतो. जर आज 15 वर्षाचा फरक असेल ह्या दोघांमध्ये, तर हा 15 वर्षाचा फरक कधीही सारखाच असेल. तसं ह्या प्रश्नामध्ये स्वप्नील आणि नितीन ह्या दोघांच्या वयामध्ये 6 वर्षाचं अंतर आहे. तर तुम्ही कधीही विचारलं, आज विचारलं काय, अजून 6 वर्षानंतर जरी विचारलं, तर त्या दोघांच्या वयामध्ये फरक किती वर्षाचा असेल? तर 6च वर्षाचा असेल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे? 6च असणार आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर 1 असेल. नो पेन, नो पेपर, विदाऊट शाईवाला प्रश्न आहे मित्रांनो. पेन सुद्धा हलवायची गरज नाही. ठीक आहे? तर अशाच पद्धतीनं प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे? चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 जास्त आहे. क्लरिकल मेन्सला विचारला प्रश्न आहे. अशा टाईपचा प्रश्न एमपीएससीच्या क्लर्कच्या मेन्स मध्ये विचारला होता मित्र. बघा कोण कोण आहे, पण नावं लिहून घेऊ. ठीक आहे, एक मेघा नावाची व्यक्ती आहे, त्याच्यानंतर एक रीता नावाची व्यक्ती आहे, त्याच्यानंतर मित्रांनो कोण आहे, एक मेघा, रीता आणि एक कल्पना आहे. असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला थोडंसं होल्ड करायचं, पुढे वाचत वाचत जायचं, व्हेरिएबल पकडायचं नाही. व्हेरिएबल पकडला की कॅल्क्युलेशन मोठे होणार. विदाऊट व्हेरिएबल आपल्याला करायचे. बघा पेशन्स ना आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार मित्रांनो. त्यांनी असं म्हटलंय की मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 जास्त आहे. आपल्याला सध्या मेघाचंही वय माहित नाही आणि रीताचंही वय माहित नाही. होल्ड करा, पुढे वाच. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 जास्त आहे. कल्पना मेघाच्या वयापेक्षा 5 जास्त आहे. पण आपल्याला अजून सध्या मेघाचं बी वय माहित नाही आणि कल्पनाचंही वय माहित नाही. होल्ड करा, पुढे वाचा. ह्या प्रश्नाची हिंट मित्रांनो तुम्हाला शेवटच्या लाईनीमध्ये दिलाय की हा प्रश्न तुम्हाला कुठून सॉल्व्ह करायचा आहे. ज्याला ही हिंट पकडता आली त्याच्यासाठी हा प्रश्न सेकंदाचा खेळ आहे मित्रांनो. बघा क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय की कल्पनाचं वय 5 वर्षानंतर 30 वर्ष होईल. कल्पनाचं वय 5 वर्षानंतर किती वर्ष आहे? 30 वर्ष आहे. मग हीच हिंट आहे की जर कल्पना 5 वर्षानंतर 30 वर्षाची होत असेल, तर कल्पनाचं आजचं वय किती असेल मित्रांनो? 5 वर्षानंतर जर कल्पनाचं वय किती आहे? 30 वर्ष आहे. आजपासून 5 वर्षानंतर कल्पनाचं वय 30 वर्ष आहे. तर कल्पनाचं आजचं वय किती? 30 - 5 म्हणून कल्पनाचं आजचं वय असेल 25 वर्ष. म्हणजे जर कल्पनाचं मित्रांनो आजचं वय 25 वर्ष असेल, तर अर्धा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला. इथंच सगळं आहे आता. बघा पुढे काय म्हटलं होतं की कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 जास्त आहे. ही कल्पना 25 वर्षाची आहे आणि ही 25 म्हणजेच काय आहे, तर कल्पनाचं वय मेघाच्या वयापेक्षा 5 जास्त आहे. याचाच उलटा अर्थ काय, तर मेघाचं वय कल्पनाच्या वयापेक्षा 5 कमी असेल. म्हणजे जर कल्पना 25 वर्षाची असेल, तर मेघा 25 - 5 म्हणजेच मेघा 20 वर्षाची असेल. बघा कल्पनाचं वय मेघाच्या वयापेक्षा 5 जास्त आहे. 20 आणि 5 25. बरोबर आहे. काही व्हेरिएबल पकडलंय आपण? काही पकडलं नाही. आता वाचा, मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 जास्त आहे. हे मेघाचं जे वय असणार आहे, इथं जी रीता असणार आहे, त्या रीताचं असं वय पाहिजे की ज्याला तुम्हाला इंटू 2 करून त्याच्यात +2 केल्याच्या नंतर मेघाचं वय भेटणार आहे. प्रश्न तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता व्हेरिएबल घेऊन. म्हणजे काय, तर मेघाचं जर वय तुम्ही X वर्ष पकडलं, तर त्याचे दुप्पट करायच्या आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, तर मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा, हे बघा रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 जास्त आहे. कुणाचं वय? मेघाचं वय. 2x + 2 गुणिले जर 20 केलं तुम्ही, तर हे 2x बरोबर 18 येतंय मित्रांनो आणि x बरोबर किती येतंय? 9 येतंय. किती येतंय? 9 येतंय. म्हणजेच ह्या रीताचं वय किती असणार आहे? 9 असणार आहे. हिट अँड ट्रायल मेथडने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता की 9 ची दुप्पट 18 + 2 बरोबर आहे. म्हणून रीताचं वय किती असेल? 9 असेल. आणि तेच प्रश्न विचारला होता. तर रीताचं आजचं वय किती? तर रीताचं आजचं वय असणार आहे 9 वर्ष. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हे तुम्ही वाचू शकता. हे तुम्हाला कळलं नसेल म्हणून मी तुम्हाला व्हेरिएबल दिलं. पण ह्याची गरज नव्हती मित्रांनो. 20 व्हॅल्यू कशी येणार होती? तर अशी व्हॅल्यू पाहिजे होती की ज्या व्हॅल्यूला तुम्ही इंटू 2 करून +2 केल्याच्या नंतर 20 यायला पाहिजे होतं. 8 8 दुनी 16 + 2 18 येते का नाही? 9 दुनी 18 + 2 20.
बरोबर आहे. ऑप्शनचा यूज करून तुम्ही सेकंदात सॉल्व्ह करू शकत होता. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला पुढे जाऊ मित्रांनो. अशाच जबरदस्त ट्रिक आपण मित्रांनो ध्येय अकॅडमी ह्या प्लॅटफॉर्मवर घेत आहोत. प्ले स्टोअर मधून ध्येय अकॅडमी हे आपल्या ठीक आहे ॲप इन्स्टॉल करा मित्रांनो. त्याच्यावर आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच चालू आहे सध्या. एकदम मिनिमम प्राइसमध्ये फक्त ₹200 मध्ये कंबाईन असेल, पोलीस भरती असेल, ठीक आहे, एम-पी-एस-सी असेल, सर्व बँकिंग असेल, सर्व बॅचेस आपल्या त्याच्या ऑनलाईन आहेत. एकदम मिनिमम आणि माफक दरामध्ये आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. आई आणि तिच्या मुलाच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला. कोण-कोण आहे? एक आई आहे आणि तिचा मुलगा आहे. आई आणि तिचा मुलगा आहे आणि ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 44 वर्ष आहे. बरोबर आहे. जर आई आणि तिच्या मुलाच्या वयाची जर बेरीज 44 वर्ष असेल, 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय मित्रांनो. आता लक्षात ठेवा हे प्रश्न खूप महत्वाचा आहे. आई आणि मुलगा गुणोत्तर कधीचं दिलंय? गुणोत्तर 8 वर्षानंतरचं दिलंय मित्रांनो. किती वर्षानंतरचं? 8 वर्षानंतरचं. आणि बेरीज कधीची आहे मित्रांनो? बेरीज आजची आहे. मग कंपॅरिझन करता येईल का? बिलकुल कंपॅरिझन करता येणार नाही. 8 वर्षानंतर आई आणि मुलाच्या वयाचं गुणोत्तर, आईचं वय 2x पकडा, मुलाचं वय x पकडा. हे 8 वर्षानंतरच आहे. आणि बेरीज कधीची आहे? बेरीज आजची आहे. चालत नाही. जर 8 वर्षानंतरचं गुणोत्तर असेल, तर बेरजेला सुद्धा तुम्हाला 8 वर्ष पुढे घेऊन जावं लागेल मित्रांनो. मग मला सांगा, जर आई आणि मुलाच्या आजच्या वयाची जर बेरीज 44 वर्ष असेल, तर आई आणि मुलाच्या वयाची 8 वर्षानंतरची बेरीज किती असेल? तर 8 वर्षानंतर आईचं वय 8 न वाढेल, मुलाचं वय 8 न वाढेल, म्हणजे टोटल वय 16 न वाढेल. 8 वर्षानंतर आईचं वय 8 आणि मुलाचं वय 8 म्हणजे 8 + 8 म्हणजे टोटल 16 वाढेल का नाही? मग मला सांगा आज दोघांच्या वयाची जर बेरीज 44 वर्ष असेल, तर 8 वर्षानंतर आई आणि मुलाच्या वयाची बेरीज किती असेल? 44 + 16 6 अन् 4 10 हातचा आला 1 5 अन् 1 6 म्हणजे आई आणि मुलाच्या ठीक आहे 8 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 60 वर्ष असेल. मग मला सांगा 8 वर्षानंतर इथं बेरीज किती आहे आपल्याकडे? 2 आणि 1 किती आहे? 3x आहे. जर हे 3x बरोबर 60 असेल मित्रांनो, तर x बरोबर किती येईल? 3 1 3, 3 2 6. x ची व्हॅल्यू 20 आली. जर x ची व्हॅल्यू 20 आली, तर कुणाचं वय विचारलंय? आईचं वय विचारलंय. आईचं वय 2x आहे. म्हणून 20 गुणिले 2 म्हणून आन्सर किती आलं? 40 आलं. आणि लगेच आपण टिक करतो 40 दिसलं की आणि पुन्हा बाहेर आल्यावर कळतंय, की आपण नीट प्रश्न वाचला नाही आणि आपलं निगेटिव्हमध्ये आन्सर गेलं. ठीक आहे? सध्या तर नाही ऑप्शनमध्ये 40 पण ऑप्शनमध्ये 40 असू शकते. आपल्याला कधीचं वय विचारलंय ते महत्वाचं आहे. आईचं आजचं वय विचारलंय. हे 40 आलं कधीचं? जेव्हाचा रेशो होता तेव्हाच आईचं वय आलं. रेशो 8 वर्षानंतरचा होता. म्हणजे आईचं 8 वर्षानंतरचं वय 40 वर्ष आहे. आईचं 8 वर्षानंतरचं जर वय 40 वर्ष असेल, तर मित्रांनो आईचं आजचं वय किती असेल? तर त्या 40 मधून 8 मायनस करावं लागेल. 40 मधून 8 गेले किती उरले? 32 उरले. म्हणून आईचं जर आजचं वय विचारलं, तर ते आन्सर 32 असेल. जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 40 नाही मित्रांनो किती आहे? 32 आहे. 40 कधीच आलंय? 8 वर्षानंतरचं 40 आलंय. आपल्याला आजचं विचारलं तर आजचं किती? 32. ठीक आहे. मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. अशा टाइपचे प्रश्न हमखास एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. चला पुढे जाऊ. समजतंय मित्रांनो? एकदम ठीक आहे. काही प्रश्न असतील तुम्हाला ठीक आहे. काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एकदम व्यवस्थित आपण शिकत आहोत. ठीक आहे. हां, दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. काय म्हटलंय मित्रांनो? एक दशरथ नावाची व्यक्ती आहे आणि मित्रांनो एक सोहम नावाची व्यक्ती आहे. बरोबर आहे? प्रश्नामध्ये असं सांगितलंय, पट म्हणजे गुणाकार असतो मित्रांनो. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट. जर हे सोहमचं वय तुम्ही x पकडलं, तर दशरथचं वय तिप्पट म्हणजे मित्रांनो 3x असेल. पट म्हणजे गुणाकार असतो. बरोबर आहे? मग मला सांगा, दोघांच्या वयातला फरक 16 वर्षाचा आहे. अरे बाबांनो, फरक कधी बी सारखा असतो म्हणलं होतं मी. दशरथचं वय 3x आहे, सोहमचं वय x आहे. इथं दोघांच्या वयामध्ये फरक किती आहे? 3x मधून x गेला, 2x चा फरक आहे. आणि प्रश्नामध्ये जो फरक सांगितलाय आपल्याला, तो फरक 16 वर्षाचा सांगितला आहे. जर हे 2x म्हणजे 16 असतील, तर मित्रांनो x बरोबर किती? बे-1 बे-8 16. जर x ची व्हॅल्यू किती आली? 8 आली. जर x ची व्हॅल्यू 8 आली, तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला? तर त्या दोघांच्या वयाची बेरीज विचारल्या. मग मला सांगा इथंच बेरीज करा दोघांच्या वयाची. दोघांच्या वयाची बेरीज 3 आणि 4 होत्या. मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करायची गरज लागली नसती. कारण येणारा आन्सर 4च्या मल्टिपलमध्ये 25 ला भाग जात नाही, 35 ला भाग जात नाही. जर हे 20 ऑप्शन नसतं, हे 20 ऑप्शन नसतं, तर हा प्रश्न आपण सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकला असता. 4 पैकी 2 तर ऑप्शन तुमचे कटले. 25 आणि 35 चा आन्सर कधीच येणार नाही. कारण शेवटच्या लाईनमध्ये दोघांच्या वयाची बेरीज विचारली होती आणि 3 आणि 1 म्हणजे 4 होत होती दोघांच्या वयाची बेरीज आणि येणारा आन्सर असं पाहिजे की ज्या ऑप्शनला 4 न भाग जातंय, तर 4 न भाग जाणारे ऑप्शन तुमचे 32 आणि 20 आहे. पण ह्या दोघांमध्ये जर एक ऑप्शन नसतं, तर तुम्ही सेकंदामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करू शकला असता. बरोबर आहे?
मग मला सांगा दोघांच्या वयाची बेरीज जर एक्स ची व्हॅल्यू 8 आली तर दोघांच्या वयाची बेरीज 3 आणि एक्स किती आहे 4x आहे. तर त्या 4x ची व्हॅल्यू विचारल्या तर 4 गुणिले 8 म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज 4 8 32 म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 32. तुम्हाला आधीच सांगितलं होतं येणार आन्सर 20 किंवा 32 पैकीच येणार. आलं? ह्या ट्रिक्स कन्सेप्ट क्लिअर असतील तरच लागू होतात मित्रांनो, नाहीतर आपण ऑप्शन कडे बघत नाही, उगाच दिसला क्वेश्चन सॉल्व्ह करत बसतो. एक्झाम मध्ये असं नाही करायचं. आधी तुम्हाला इकडं पाढ्यामध्ये आन्सर बघायचे आहेत. पाढ्यामध्ये जर आन्सर एकच ऑप्शन मध्ये असेल तर कशाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. राजेश आणि महेश यांच्या वयाचं 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलं मित्रांनो. कोण कोण आहे? एक राजेश आहे आणि एक महेश आहे. आणि मित्रांनो दोघांच्या वयाचं गुणोत्तर 5 वर्षापूर्वी किती होतं? एकाच 5 होतं. हा रेशो कधीचा आहे? 5 वर्षापूर्वीचा आहे. कधीचा आहे? 5 वर्षापूर्वीचा आहे मित्रांनो. आणि 5 वर्षानंतरचा रेशो दिलाय. 5 वर्षानंतरचा एक रेशो दिलाय त्यांनी. आणि तो 5 वर्षानंतरचा रेशो किती आहे? तर 5 वर्षानंतरचा रेशो आहे मित्रांनो 1:3. हा प्रश्न तुम्हाला विदिन सेकंदामध्ये सॉल्व्ह करून दाखवतो मित्रांनो. असे जर प्रश्न आले एक पूर्वीचं दिलं आणि एक नंतरचं वय दिलं असेल, जसं 6 वर्षापूर्वी 6 वर्षानंतर, तर 6 + 6 बेरीज करायची मित्रांनो. जो गॅप असेल तो खाली 12-12 लिहायचा. जर एक 4 वर्षापूर्वी म्हणलं आणि एक 6 वर्षानंतर म्हणलं तर 6 आणि 4 तो टोटल गॅप किती असेल? 10 असेल. तसं एक 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर म्हणलंय तर टोटल गॅप प्लस करायचा. 5 आणि 5 किती? 10. तर हे 10 इथं खाली लिहायचं. बरोबर आहे? आता काय करायचं तुम्हाला? हे क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायचं मित्रांनो आणि तुम्हाला वजाबाकी करायची आहे. चला 1 गुणिले 3 किती मित्रांनो? 3 मायनस हे बघा 1 गुणिले 5 किती? 5 इक्वल्स टू आता खाली 1 गुणिले 10 किती? 10 वजा 3 गुणिले 10 किती? 30. आलं? आता वजाबाकी करून घ्या मित्रांनो. हे वजाबाकी 3 मधून 5 गेले -2 10 30 -20 मित्रांनो. मायनस मायनस कटलं 2 म्हणजे 20 तर 1 बरोबर किती? 2 1 2 22 1 ची व्हॅल्यू 10 आली मित्रांनो. जर 1 ची व्हॅल्यू 10 आली तर राजेशचं आजचं वय विचारलंय. तर राजेशचं वय किती होतं मित्रांनो? 1 होतं. 1 बरोबर 10 ऑप्शन मध्ये लगेच 10 दिसतंय. आम्ही टिक करता आणि बाहेर आलं की कळतंय पण काहीतरी गडबड केली. आपण नीट वाचलंच नाही. प्रश्न कधी विचारलाय? तर राजेशचं कोणतं वय विचारलंय? तर राजेशचं आजचं वय विचारलंय. पहिला रेशो कधीचा होता बाबांनो? हे आपण नीट बघत नाही. पहिला रेशो 5 वर्षापूर्वीचा होता. हे 1 म्हणजे 10 कधी आलं? तर राजेशचं 5 वर्षापूर्वीचं वय आलं. आपल्याला 5 वर्षापूर्वीचं विचारलं नाही. राजेशचं आजचं वय विचारलंय. म्हणजेच राजेशचं 5 वर्षापूर्वी 10 वर्षाचा असेल तर राजेशचं आजचं वय 10 + 5 करावं लागेल. म्हणून राजेशचं आजचं वय 15 वर्ष असेल मित्रांनो. किती वर्ष असेल? 15 वर्ष असेल, ना की 10 वर्ष. काय विचारलं हे महत्वाचं आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 15 वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. तर अशाच पद्धतीनं प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हा प्रश्न बेसिक न करायला गेलात तर मित्रांनो तुम्ही 2-4 मिनिटं कसेही वाया घालणार. बेसिकच्या नादाला लागू नका. ट्रिक्स कसलाही प्रश्न वयवारीचा जिथं तुम्हाला 2 रेशो दिले असतील तर 2 रेशो मधला प्रत्येक प्रश्न तुमचा ह्या क्रॉस मेथडने सॉल्व्ह होते मित्रांनो. ठीक आहे? म्हणून एकच मेथड अशी लक्षात ठेवा जे तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील. चला पुढे जाऊ. सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले मित्रांनो. कोण कोण आहेत? हा तर प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला सेकंदात सांगतो. सौरभ आणि कोण आहे? विश्वास आहे. 2 व्यक्ती आहेत आणि ह्यांचा तुम्हाला रेशो दिलाय. कधीचा रेशो दिलाय? तर त्यांच्या आजच्या वयाचा रेशो दिलाय आणि आजच्या वयाचा रेशो आहे 6:5. कधीचा आहे? आजच्या वयाचा रेशो आहे मित्रांनो. प्रेझेंट मधला रेशो आहे. जर दोघांच्या आजच्या वयाचा रेशो 6:5 असेल, 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं होतं 5:4. कधीचं? 2 वर्षापूर्वीचं. हे 2 वर्षापूर्वीचं. अरे सेकंदात आन्सर येते सेकंदात. तुम्ही बघाच फक्त आता. हा प्रश्न सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नाही मित्रांनो. आणि आन्सर विचारले सौरभचं आजचं वय किती? सौरभचं आजचं वय किती होतं? 6 होतं. येणारा आन्सर असं पाहिजे की ज्याला 6 न भाग जातोय. मित्रांनो 6 न भाग जाणारे ऑप्शन पैकी 2च ऑप्शन आहेत. 10 ला भाग जात नाही 6 न, 15 ला भाग जात नाही. येणारा आन्सर 12 आणि 18 पैकीच आन्सर येणार आहे. जर ह्या दोन्हीपैकी एखादा ऑप्शन नसतं 6 न भाग जाणार तर हा प्रश्न सेकंदात उडविला असता. पण 2 ऑप्शन कटले, 2 ऑप्शन आहेत. थोडंसं सॉल्व्ह करावं लागेल. तरी सुद्धा ट्रिक्सनं सेकंदात सॉल्व्ह होते. बघा आजच्या वयाचा रेशो होता 6:5. 2 वर्षापूर्वीचा रेशो होता 5:4. अरे कमी झालंय वय. 5 होतं 4 झालं, 1 न कमी झालं. मित्रांनो 6 होतं 5 झालं. कितीनं कमी झालं? 1 न कमी झालं. आपल्या गुणोत्तरामध्ये गॅप सारखा आहे. कितीचा गॅप आहे? गुणोत्तरात 1 चा गॅप आहे आणि हा रेशो खाल्ला कधीचा होता? 2 वर्षापूर्वीचा होता. म्हणून 1 बरोबर 2 आहे.
1 बरोबर 2 आहे. तर कुणाचा वय विचारलाय? सौरभचा आजचं वय विचारलंय आणि सौरभचा आजचं वय किती आहे मित्रांनो? 6 आहे. जर 1 बरोबर 2 तर 6 बरोबर किती? म्हणून 6 दोन्ही किती? 12 वर्ष. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल किती? 12 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. नो पेन, नो पेपर. ठीक आहे? सेकंदात होतंय. 5 पासून 4 झाले, 6 पासून 5 झाले, 1 चा गॅप आहे. 1 बरोबर 2 तर 6 बरोबर 12. 1 बरोबर 2 तर 6 बरोबर 12. ठीक आहे? वेळ लागत नाही. पण जर तुम्हाला बेसिकनच करायचं असेल मित्रांनो, तर हा प्रश्न मी तुम्हाला बेसिकनही सॉल्व्ह करून दाखवतो. बघा, बेसिकनच कसं करायचं. पण बेसिकच्या नादाला लागू नका. पण चला आपल्या सर्व मित्रांसाठी आपण बेसिकनंही कसं सॉल्व्ह करायचं, तर हे प्रश्न आपण बघणार आहोत. ठीक आहे? बघा, बेसिकनंही कसं करणार. सौरभचा आजचा वय तुम्ही 6x पकडा आणि विश्वासचा आजचा वय तुम्ही 5x पकडा. मग कधी 2 वर्षापूर्वी जर सौरभ आज 6x वर्षाचा असेल, तर सौरभचं 2 वर्षापूर्वीचं वय 6x-2 असेल. विश्वास आज 5x वर्षाचा असेल, तर 2 वर्षापूर्वी विश्वासचं वय 5x-2 असेल आणि 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 5:4 होतं. बरोबर आहे? मग ह्याला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचं मित्रांनो तुम्हाला. ह्याला जर क्रॉसमध्ये मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर येऊन जाईल. किती येईल बघा हे क्रॉसमध्ये 4 सख 24x मायनस 4 दोन्ही 8 इक्वल्स टू आता हे खाली करा. 5 गुणिले 5 25x मायनस 5 दोन्ही 10. इकडले 25 इकडे जर आणले तर हे 24x मायनस 25x आणि इकडले प्लस मायनस इकडे प्लस होतील 8. बरोबर आहे? मग हे किती येईल मित्रांनो? 24x मधून 25x गेले मायनस x उरले. इथं मायनस 2 उरलं. मायनस मायनस कटलं. x ची व्हॅल्यू 2 आली. जर x ची व्हॅल्यू 2 आली, तर कुणाचं वय विचारलं होतं? सौरभचं आजचं वय विचारलं होतं आणि सौरभचं आजचं वय 6x होतं. म्हणून 6 गुणिले 2 म्हणून सौरभचं वय किती? 12. तर हे एकदम बेसिकनं झालं. जर बेसिकनं सॉल्व्ह करायचं झालं, तर या पद्धतीनं तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल. पण बेसिकच्या जास्त नादाला लागू नका. ट्रिक्स माहिती आहे तुम्हाला. वयवारीचं जिथं कुठं तुम्हाला 2 रेषो दिलेत, तो प्रत्येक प्रश्न तुमचा त्या ट्रिक्सनं सॉल्व्ह होतो. कळतंय मित्रांनो? ठीक आहे? चला पुढे जाऊ. 2 भावांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय मित्रांनो. सपोज ए आणि बी हे 2 भाऊ आहेत असं समजूया आपण आणि त्यांचं वयाचं गुणोत्तर आपण 7x आणि 4x पकडू आणि दोघांच्या वयाची बेरीज दिल्या. तर लहान भावाचं वय विचारलंय. लहान भावाचं वय म्हणजे येणार आन्सर 4च्या पाड्यामध्ये 22 नाही, 26 नाही. 2 ऑप्शन आहेत 20 आणि 24 पैकीच आन्सर येईल. मला सांगा दोघांच्या वयाची बेरीज इथं किती आहे रे? 7 आणि 4 11x आहे आणि तिथं बेरीज सांगितली 66 वर्ष. तर x बरोबर किती? 11 1 11 11 की 66. जर x ची व्हॅल्यू 6 आली मित्रांनो, जर x ची व्हॅल्यू 6 आली, तर कुणाचं वय विचारलंय? लहान भावाचं. लहान भाऊ किती आहे? 4x आहे. म्हणून 4x ची व्हॅल्यू किती येईल? तर 4 गुणिले 6 म्हणून लहान भावाचं वय 24 वर्ष येईल. किती येईल? 24 वर्ष. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 24 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे? तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सोपा होता मित्रांनो प्रश्न. पुढे जाऊ. हे एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. बरोबर आहे? मग मला सांगा त्या व्यक्तीचं आजचं वय किती असेल मित्रांनो? सपोज त्या व्यक्तीचं जर तुम्ही आजचं वय पकडलं, आजचं वय X वर्ष पकडू. जर त्या व्यक्तीचं आजचं वय X वर्ष असेल मित्रांनो, तर त्या व्यक्तीचं 12 वर्षानंतरचं वय किती होईल? X+12 होईल. आज जर X वर्षाचा व्यक्ती असेल, तर आजपासून 12 वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय किती होईल? X+12 होईल आणि हे 12 वर्षानंतरचं जे वय आहे, ते 12 वर्षापूर्वीच्या मग आज जर X वर्ष असेल, तर 12 वर्षापूर्वी त्या व्यक्तीचं वय किती असेल? X-12 असेल. हे 12 वर्षानंतरचं वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या काय आहे? दुप्पट आहे म्हणले. काय आहे? दुप्पट आहे. तर त्या व्यक्तीचं आजचं वय किती? X ची व्हॅल्यू काढायची. मग ह्याला जर मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केलं, तर काय येईल बघा हे X+12 इक्वल्स टू 2x मायनस 24 होईल मित्रांनो. इकडले 2x इकडे मायनसमध्ये येतील. x-2x इक्वल टू हे -24 -12 म्हणून ह्याला जर सॉल्व्ह केलं, तर हे -x बरोबर -24 -12 -36 मायनस मायनस कटलं. x ची व्हॅल्यू 36 आली. तुम्हाला तेच विचारलंय त्या व्यक्तीचं आजचं वय किती होतं आणि त्या व्यक्तीचं आजचं वय x होतं आणि x म्हणजेच किती? 36 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 3 मध्ये. मोस्ट मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. भरपूर वेळेस हा प्रश्न एक्झाममध्ये विचारलेला आहे. भरपूर वेळेस हा प्रश्न एक्झाममध्ये विचारलेला आहे. कळतंय? व्यवस्थित? नंबर 1. चला पुढे जाऊ मित्रांनो. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. बघा, एक अ नावाची व्यक्ती आहे मित्रांनो, एक ब नावाची व्यक्ती आहे. दोघांच्या वयामधला फरक 20 वर्षाचा आहे आणि दोघांच्या वयाची जर बेरीज केली, तर अ आणि ब च्या वयाची बेरीज 30 वर्ष. सेकंदात आन्सर सांगतो मित्रांनो, सेकंदामध्ये प्रश्न. अशा टाईपचा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा मित्रांनो लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला दोघांची टोटल दिलेली असेल आणि दोघांचा फरक दिलेला असेल,
तर आता टोटल मधून फरक मायनस करून घ्यायचा. अ ब पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे, याचा अर्थ अ आणि ब मध्ये जो फरक आहे तो फरक 20 वर्षाचा आहे मित्रांनो. किती वर्षाचा फरक आहे? 20 वर्षाचा. मग या 30 मधून तो फरक मायनस करून घ्या. 30 मधून जर 20 गेले मित्रांनो, तर उरले किती? 10 उरले. जे उरलं त्याला अर्ध करा. 10चा अर्ध किती? 5 5. जे उरलं त्याला काय करायचं? अर्ध म्हणजे 5 एक अ चं वय असेल आणि 5 एक ब चं वय असेल. आता कुणाचं वय विचारलंय ते महत्वाचं आहे. जे मायनस केलं मित्रांनो, फरक किती होता? 20 चा फरक होता. काय केलं? वापस एकदा सांगतो. असे प्रश्न आल्याच्या नंतर दोघांची टोटल दिली होती. दोघांचं टोटल वयाची बेरीज 30 होती. त्या दोघांच्या टोटल मधून जी बेरीज आहे, त्या बेरजेमधून दोघांच्या वयामधला जो फरक आहे, तो फरक मायनस केला मित्रांनो. तो फरक मायनस करून घ्यायचा. जर बेरीज 30 वर्ष असेल, तर दोघांच्या वयातला फरक किती आहे? 20 आहे. तर त्या 30 मधून 20 मायनस केलं म्हणजे राहिलं किती? 10 राहिलं. किती राहिलं? 10 राहिलं. बरोबर आहे. जे 10 राहिलं त्याला अर्ध करायचं मित्रांनो. 10चा अर्ध 5 5 म्हणजे अ चं वय 5, ब चं वय 5. आता जे फरक मायनस केला होता, ते ज्या व्यक्तीचं वय जास्त आहे त्याच्यामध्ये ऍड करायचं. मग मला सांगा दोघांमध्ये अ आणि ब मध्ये वय कुणाचं जास्त आहे? अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. जर ब लहान आहे, याचा अर्थ अ मोठा आहे का नाही? म्हणून अ चं वय किती असेल? ते 20 ऍड केलं त्याच्यात. 20 आणि 5 किती? 25. म्हणून अ चं वय 25 असेल आणि ब चं वय 5 असेल. बरोबर आहे? तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला ते बघा. तर विचारलंय अ चं वय किती असेल? अ चं वय 25 वर्ष. म्हणून या प्रश्नाचं आन्सर 25 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. जर ब चं विचारलं तर ब चं किती असेल? 5 असेल. ठीक आहे? कळला? समजतंय? चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या वयाची बेरीज दिल्या 60 वर्ष. कोण कोण आहे? एक राधा नावाची व्यक्ती आहे मित्रांनो आणि एक सुधा नावाची व्यक्ती आहे. एक राधा नावाची व्यक्ती आहे आणि एक सुधा नावाची व्यक्ती आहे आणि दोघींच्या वयाची बेरीज आहे 60 वर्ष. दोघींच्या वयाची जर बेरीज 60 वर्ष असेल, आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. मग मला सांगा राधा आणि सुधा आहेत. राधा आणि सुधा आहेत आणि 5 वर्षानंतर दोघींच्या वयाचं गुणोत्तर आहे 3:4. आपण याला 4x आणि 3x पकडू. हे रेशो कधीचा आहे? 5 वर्षानंतरचा आहे आणि बेरीज कधीची दिली आहे मित्रांनो? बेरीज आजची दिली आहे. बेरीज कधीची दिल्या? आजची दिल्या. चालेल का रे? चालत नाही. जवळचा रेशो तवाची बेरीज पाहिजे. जर रेशो 5 वर्षानंतरचा असेल मित्रांनो, तर बेरीज सुद्धा 5 वर्षानंतरची पाहिजे. मग मला सांगा, जर राधाचं वय 5 न वाढेल आणि सुधाचं वय 5 न वाढेल, तर टोटल वय कितीनं वाढेल? तर 5 + 5 म्हणजे टोटल वय दोघींचं 10 न वाढणार आहे. आज दोघींच्या वयाची बेरीज जर 60 वर्ष असेल, तर 5 वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज किती होईल? 5 5 न म्हणजे 10 न वाढेल. तर 60 + 10 म्हणजे दोघींच्या वयाची बेरीज 70 वर्ष असेल. मग 5 वर्षानंतर इथं बेरीज किती आहे? 4 अन् 3 7x आहे आणि हे 7x बरोबर जर 70 असेल, तर त्याच्यावरून x बरोबर किती? 7 × 70. जर x बरोबर 10 आलं, x बरोबर 10 आलं, तर कुणाचं वय विचारलंय? आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय? गुणोत्तर विचारलंय. x ची व्हॅल्यू 10 आली, तर राधाचं वय 10 × 30 आलं. पण हे कधीच आलं? 5 वर्षानंतरचं आलं. आपल्याला आज विचारलंय. तर आज राधाचं वय 30 - 5 म्हणजे 25 असेल आणि x ची व्हॅल्यू 10 आली, तर 10 × 40 हे सुधाचं वय आलं. पण 5 वर्षानंतरचं आलं. -5 केलं तर सुधाचं आजचं वय 35 आलं. मग दोघींच्या वयाचं गुणोत्तर 25 आणि 35. 25 आणि 35 त्याला भाग घालावा लागेल. 25 आणि 35ला भाग जाणारी संख्या 5 आहे. 5 5 25, 5 7 35 म्हणून दोघींच्या वयाचं गुणोत्तर 5 7 आहे. 5 7 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो, बऱ्याच एक्झाममध्ये अशा टाइपचे प्रश्न विचारले जातात. हे सर्व पी-वाय-क्यू प्रश्न आहेत. सर्व पी-वाय-क्यू प्रश्न आहेत. असेच प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे? चला, समजतंय व्यवस्थित? पुढे जाऊ. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज दिली आहे मित्रांनो. कोण कोण आहे? वडील आहेत आणि मुलगा आहे. वडील आणि मुलगा आणि यांच्या आजच्या वयाची बेरीज आहे मित्रांनो 60 वर्ष. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होते. बघा, 5 वर्षापूर्वीचा रेशो आहे वडील आणि मुलगा. वडील, मुलगा आणि 5 वर्षापूर्वी वडिलांचं वय हे 5 वर्षापूर्वी म्हणलंय. ठीक आहे? 5 वर्षापूर्वी वडिलांचं जे वय होतं, ते मुलाच्या वयाच्या चौपट होतं. जर मुलाचं वय X वर्ष असेल, तर मित्रांनो वडिलांचं वय चौपट म्हणजे 4x. आज दोघांच्या वयाची बेरीज 60 आहे आणि 5 वर्षापूर्वी दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. जेव्हाचं गुणोत्तर असेल बेरीज सुद्धा त्याच वर्षाची पाहिजे. मग 5 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? आज जर 60 असेल तर 5 वर्षापूर्वी दोघांचं वय 5 न कमी होईल. वडिलांचं वय 5 न कमी होईल, मुलाचं वय 5 न कमी होईल. म्हणजे टोटल 10 न वय कमी होईल. तर त्या 60 मधून जर 10 गेले,
तर 5 वर्षापूर्वी वडील आणि मुलगा वयाची बेरीज 50 वर्ष असेल. मग आपल्याकडे 5 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज 4 आणि 1 5x आहे आणि हे 5x बरोबर 50 असेल, तर मित्रांनो x बरोबर 5 10 50 येईल. जर x ची व्हॅल्यू मित्रांनो 10 आली, तर त्याच्यावरून तुम्हाला वडिलांचं आणि मुलाचं वय भेटेल. x ची व्हॅल्यू 10, तर मुलाचं वय किती आलं? 10 आलं आणि वडिलांचं वय किती? 10 चोक 40 आलं. पण हे कधीच आलं? 5-5 वर्षापूर्वीच आलं. प्रश्नात विचारलंय, तेव्हा मुलाचे वय किती असेल? तेव्हा म्हणजे 5 वर्षापूर्वीच विचारलंय. तर 5 वर्षापूर्वी मुलाचं वय किती होतं? 10 होतं. म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल 10 वर्ष. आजचं विचारलं असतं तर 15 आलं असतं. आजचं नाही विचारलं तेव्हा, तेव्हा म्हणजे 5 वर्षापूर्वीचं. म्हणून 5 वर्षापूर्वी मुलाचं वय 10 वर्ष होतं. ठीक आहे? तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय मित्रांनो? ठीक आहे. नंबर 1 चला पुढे जाऊ. अशोकचे 11 वर्षापूर्वीचे वय 21 वर्ष होते. मला सांगा, जर अशोक 11 वर्षापूर्वी मित्रांनो, अशोक जर 11 वर्षापूर्वी किती वर्षाचा होता? 11 वर्षापूर्वी 21 वर्षाचा होता. तर अशोकचं आजचं वय किती असेल? 21 + 11 1 आणि 1 2, 2 आणि 1 3 म्हणून अशोकचं आजचं वय 32 वर्ष असेल मित्रांनो. जर अशोकचं आजचं वय 32 वर्ष असेल, तर प्रश्नामध्ये विचारलंय की तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? झालाय प्रश्न आपला असा टाइपचा. ह्या 32 मध्ये मी किती प्लस करू? ह्या 32 मध्ये मी किती प्लस करू, की ते मला 50 भेटेल. बरोबर आहे? तर 32 + 18 मित्रांनो 50 होते. नसेल तर इकडे +32 तिकडे मायनसमध्ये न्या. म्हणून x ची व्हॅल्यू येईल मित्रांनो 50 - 32 म्हणून x ची व्हॅल्यू किती येईल? 10 तून 2 गेले 8, 4 तून 3 गेला 1 म्हणून x ची व्हॅल्यू 18 येईल. म्हणजेच अजून 18 वर्षानंतर त्या अशोकचं वय किती होणार आहे? 50 वर्ष. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 18 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हं? चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न. 3 भावांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय मित्रांनो. आपण नावं देऊ सपोज 3 भाऊ ए, बी, सी आहेत. ह्याचं वय 3x पकडू, बीचं वय 4x पकडू आणि सीचं वय 6x पकडू. ठीक आहे? 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज दिली आहे तिघांची. 4 वर्षानंतरच्या वयाची बेरीज आहे. बरोबर आहे? जर 4 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज 90 वर्ष असेल, कारण रेशो तर आजचा आहे मित्रांनो. जर 4 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज 90 असेल, तर आज तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? तिघांचं 4-4 न वय कमी होईल. तिघांचं 4-4 न म्हणजे Aचं 4 न, Bचं 4 न आणि Cचं 4 न म्हणजे टोटल वय 12 न कमी होईल मित्रांनो. तर ह्या 90 मधून जर 12 गेले, 10 तून 2 गेले 8 उरले, 8 मधून 1 गेला 7. आज तिघांच्या वयाची बेरीज 78 असेल. मग आपल्याकडे तिघांच्या वयाची बेरीज किती आहे? 7 अन् 4, 4 अन् 3 7, 7 अन् 6 13x आहे. तर हे 13x बरोबर मित्रांनो 78 असेल, तर x बरोबर किती येईल? तर 13 1 13, 13 78. जर x बरोबर 6 आलं मित्रांनो, तर कुणाचं वय विचारलंय? तर 4 वर्षापूर्वी मधल्या भावाचं वय किती? मधला भाऊ म्हणजे Bचं वय विचारलंय. जर x ची व्हॅल्यू 6 आली, तर 4x ची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? तर 4 गुणिले 6 24 येईल. लगेच टिक करायचं नाही. हे कधीच आलं? तर 3 भावांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर होते. जर आज 24 वर्षाचा असेल, तर विचारलंय मधल्या भावाचं 4 वर्षापूर्वीचं वय किती आहे? आज 24 असेल, तर 4 वर्षापूर्वी -4 करावं लागेल. म्हणून त्या मधल्या भावाचं म्हणजे Bचं 4 वर्षापूर्वीचं वय किती? 20 वर्ष असेल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 20 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे. चला पुढे जाऊ. सतीशचे वय 15 वर्षापूर्वी 30 वर्ष होते. सोपा आहे प्रश्न मित्रांनो. बघा 30 वर्ष वय होतं. सतीशचं वय 30 वर्ष होतं. कधी? 15 वर्षापूर्वी. जर 15 वर्षापूर्वी 30 वर्ष वय असेल, तर सतीशचं आजचं वय किती असेल मित्रांनो? तर 30 + 15 म्हणजेच सतीशचं आजचं वय 45 असेल. जर सतीशचं आजचं वय 45 असेल, तर ह्या 45 मध्ये मी किती प्लस करू, की ते 60 होणार आहे. तर 45 मध्ये 15 प्लस केल्यावर 60 होतं. नसेल तर हे x बरोबर 60 - 45 म्हणून x ची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? 15 येईल. ठीक आहे? म्हणून अजून 15 वर्षानंतर त्या सतीशचं वय किती? 60 वर्ष होईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 15 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. काय अडचण? ठीक आहे? चला पुढे जाऊ मित्रांनो. एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. बघा, एक माणूस आहे आणि एक त्याचा मुलगा आहे मित्रांनो. एक माणूस त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. मुलाचं जर वय 1 पकडलं तर माणसाचं वय तिप्पट म्हणजे 3 असेल. 12 वर्षापूर्वी तो मुलाच्या वयाच्या 4 पट वयाचा होता. मुलाचं जर 1 असेल तर त्या वडिलांचं वय किती? 4 पट म्हणजे 4. कधी? 12 वर्षापूर्वी. म्हणून खाली 12-12 घे मित्र. बरोबर आहे? 2 रेशो आले.
करा क्रॉस मध्ये मल्टिप्लाय. 4 गुणिले 1 किती? 4 मायनस 3 गुणिले 1 किती? 3 इक्वल्स टू पुढे काय येईल मित्रांनो? खाली क्रॉस मध्ये मल्टिप्लाय 12 चोक 48 मायनस 12 एक 12. वजाबाकीचं केले तर हे 1 येईल. 48 मधून 12 गेले 36. बरोबर आहे. 8 2 गेले 7, 4 1 गेला 3. जर 1 ची व्हॅल्यू 36 आली तर कुणाचं वय विचारलंय? तर मुलगा आता किती वर्षाचा आहे? ठीक आहे. मुलाचं वय विचारलंय मित्रांनो. तर मुलाचं वय किती आहे? 36च आहे. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 36. ठीक आहे. समजतंय? मुलगा आता किती वर्षाचा आहे? म्हणजे आजचंच वय विचारलंय. ठीक आहे. आपल्याला 4 वर्षापूर्वीचं विचारलंय का? नाही. ठीक आहे. आजचंच विचारलंय म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय असेल? 36 वर्ष असेल. समजतंय? चला पुढे जाऊ आपण. 5 वर्षापूर्वी आई आणि मुलगी यांच्या वयाची बेरीज 31 वर्ष होती. कोण कोण आहे? एक आई आहे आणि एक मुलगी आहे. आणि ह्या दोघींच्या वयाची बेरीज किती आहे? 31 वर्ष आहे. बरोबर आहे. 5 वर्षापूर्वी आई व मुली आता हे 5 वर्षापूर्वीच आहे मित्रांनो. जर 5 वर्षापूर्वी आई आणि मुलीच्या वयाची बेरीज 31 वर्ष असेल, 5 वर्षानंतर आईचं वय दिलंय मित्रांनो बघा. आईचं वय दिलंय. जर आईचं वय 37 वर्ष आहे. किती वर्ष? 37 वर्ष. पण कधीचं? 5 वर्षानंतरचं. जर 5 वर्षानंतर आईचं वय 37 वर्ष असेल, त्याच्यावरून आईचं आजचं वय काढता येईल ना आपल्याला. तर आईचं आजचं वय किती असेल मित्रांनो? 37 मधून 5 मायनस करा. 37 मधून 5 गेले तर आईचं आजचं वय 7 मधून 5 गेले 2. आईचं आजचं वय 32 वर्ष. जर आईचं आजचं वय 32 वर्ष असेल, बरोबर आहे? आजचं 32 असेल, 5 वर्षापूर्वी आईचं वय किती असेल? 32 मायनस 5 12तून 5 गेले 7 आणि इथं 2. 5 वर्षापूर्वी आईचं वय 27 वर्ष असेल. आईचे वय किती असेल? 27 वर्ष. पण कधी? हे 5 वर्षापूर्वी. मग मला सांगा 5 वर्षापूर्वी आई आणि मुलीच्या वयाची बेरीज माहिती आहे का तुम्हाला? 5 वर्षापूर्वी आई आणि मुलीच्या वयाची बेरीज जर 31 वर्ष असेल आणि 5 वर्षापूर्वी आईचं वय 27 असेल, तर 31 मधून 27 गेले म्हणजे 5 वर्षापूर्वी मुलीचं वय किती असेल? तर 5 वर्षापूर्वी मुलीचं वय किती? 31 मधून 27 गेले म्हणजे मुलीचं वय 4 वर्ष. हे कधीच आलं? 5 वर्षापूर्वीच आलं. तर आज मुलीचं वय किती असेल? जर मुलीचं 5 वर्षापूर्वीचं वय 4 असेल, तर मुलीचं आजचं वय 4 + 5 म्हणजे त्या मुलीचं आजचं वय 9 वर्ष असेल, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 3 मध्ये. कसलंही व्हेरिएबल वगैरे पकडायचं काम नाही मित्रांनो. साधा सिंपल प्रश्न आहे. फक्त शेवटपर्यंत प्रश्न वाचत जायचं. काय म्हणलंय हे तुम्हाला जर कळलं, तर कसलाही प्रश्न तुम्ही सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे? चला पुढे जाऊ. राजेश आणि महेश यांच्या वयाची बेरीज दिली मित्रांनो. मग मला सांगा मी आताच प्रश्न सांगितला होता असा बेरीज दिली तर शॉर्टकट कसं सॉल्व्ह करायचं? राजेश आणि महेश दोघांच्या वयाची टोटल दिल्या तुम्हाला. टोटल बेरीज दिल्या मित्रांनो 38 वर्ष. बरोबर आहे? आणि महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयातला फरक तो मायनस करायचा म्हणलं होतं. तो फरक 12 वर्षाचा आहे. 8 मधून 2 गेले 6, 3 1 गेला 2. जे उरलं 26 त्याला अर्ध-अर्ध करायचं म्हणलं होतं. तर 26 चा अर्ध 13 13 त्याच्यातलं एक वय राजेशचा असेल, ठीक आहे? तर त्या 26 चा अर्ध 13 13 त्याच्यातलं एक वय राजेशचा असेल आणि एक वय महेशचा असेल. 13 13 मधलं. ठीक आहे? आता कुणाचं वय विचारलं हे महत्वाचं आहे तुम्हाला. आता जे मायनस केलेलं आहे आपण 12 ते ज्या व्यक्तीचं वय जास्त आहे त्याच्यामध्ये प्लस करायला सांगितलं होतं. महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. जर महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, याचा अर्थ राजेश मोठा असेल, तर राजेशच्या वयामध्ये 13 + 12 ॲड करावं लागेल. तर राजेशचं वय 25 वर्ष असेल आणि महेशचं वय 13 वर्ष असेल. तुम्हाला विचारलंय वय कुणाचं? तर राजेशचंच वय विचारलंय. तर राजेशचं वय 25 वर्ष असेल. म्हणून या प्रश्नाचं आन्सर 25 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय? 25 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. ठीक आहे? तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे? असा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ. वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. बघा मित्रांनो वडील आहेत आणि मुलगा आहे. आणि वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट म्हणलंय. मुलगा जर 1 वर्षाचा असेल तर वडिलांचं वय दुप्पट म्हणजे 2x. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या तिप्पट होते. मुलाच्या तिप्पट 10 वर्षापूर्वी. मग खाली काय करू आपण 10-10 घेऊ. बरोबर आहे? मग हा प्रश्न आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. वर x न घेता 1 आणि 2 रेशोमध्ये सॉल्व्ह करू आपण याला मित्रांनो. मग ह्याला जर रेशोमध्ये सॉल्व्ह केलं तर 1 2 1 3. मग ह्याला कसं तिरकसमध्ये 2 गुणिले 1 किती? 2 मायनस 3 गुणिले 1 किती? 3 इक्वल्स टू 3 10 30 मायनस 10 गुणिले 1 10. ठीक आहे? ह्याला जर सॉल्व्ह केलं तर 1 बरोबर 20 1 बरोबर 20 तर वडिलांची सध्याची वय किती? ठीक आहे?
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर 1 बरोबर 20 तर 2 बरोबर किती? तर वडिलांचं वय किती? 20 दोन्ही 40 वर्ष. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 40, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतं. ठीक आहे. कारण पहिला आजचंच विचारलं ना, सध्याचंच वय विचारलं, तर सध्याचं वय किती? 40 वर्ष. कळतंय? ठीक आहे. चला पुढे जाऊ. अमर व अकबर, अमर व अकबर, अमर व अकबर यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय मित्रांनो 6:9 व त्यांच्या वयाचा गुणाकार दिलाय. मग मला सांगा व्हेरिएबल पकडा एक. अमरचं वय 6x आणि अकबरचं वय 9x. 9 सकी किती मित्रांनो? 54 आणि x आणि x काय होते? x चा वर्ग इक्वल्स टू किती? 216. बरोबर आहे. तर x चा वर्ग बरोबर काय येईल मित्रांनो? 216 भागिले 54 येईल. 9 न कट होईल का मित्रांनो? 9 सकी 54, 9 दुनी 18, 3 उरले 36 झाले. 9 चोक 36, 6 एक 6, 6 चोक 24. x चा वर्ग बरोबर 4 आहे. तर x बरोबर वर्गमूळ काढा. 4 कितीचा वर्गमूळ आहे? 2चा. म्हणून x ची व्हॅल्यू 2 आली. जर x ची व्हॅल्यू 2 आली मित्रांनो, तर कुणाचं वय विचारलंय? तर अमरचं आजचं वय. अमरचं आजचं वय 6x होतं मित्रांनो. x ची व्हॅल्यू 2 आहे. तर 6x ची व्हॅल्यू 6 गुणिले 2 किती? 12. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 12, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. येणारा आन्सर 6च्या पाढ्यामध्ये पाहिजे, पण चारही ऑप्शन मित्रांनो 36, 24, 18, 12 सगळे 6च्या पाढ्यामध्ये होते. म्हणून पाढ्यामध्ये आन्सर बघणारा उपयोग नव्हता, कारण चारही ऑप्शन एकही ऑप्शन कटत नव्हतं. म्हणून तुम्हाला थोडं सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे? चला पुढे जाऊ. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. मग आजोबाचं वय जास्त असेल का नाही मित्रांनो? एकूण वय त्यांच्या एकूण वय 74. आजोबा आणि नातू दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 74. प्रश्न मी सांगितलेत आता शॉर्टकट कसं करायचं. बेरजे मधून फरक मायनस करून घ्यायचा म्हणलं होतं मी. बेरीज 74 आहे. फरक किती आहे दोघांच्या वयात? 50 वर्षाचा. तर वजाबाकी करा. 4तून 0 गेले 4, 7 मधून 5 गेले 2. जे उरलं 24 त्याला अर्ध-अर्ध करायचं म्हणलं होतं. म्हणजे एक वय आजोबाचं असेल ह्या 24 मधलं अर्ध-अर्ध 12-12. तर एक वय आजोबाचं असेल. ठीक आहे? एक वय आजोबाचं असेल आणि एक वय नातवाचं असेल. एक वय आजोबाचं आणि एक त्या नातूचं असेल. 12-12 मधलं. आता आजोबाचं वय जास्त असणार नातवापेक्षा. दोघांच्या वयातला फरक 50 होता. तर त्या 12 मध्ये 50 ॲड करा. म्हणजे आजोबांचं वय किती असेल? 5 आणि 6. आजोबाचं वय 62 वर्ष आणि नातवाचं वय 12 वर्ष. तर आजोबांचे वय किती? तर आजोबाचं वय 62 वर्ष असेल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 62 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतं. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं फक्त ट्रिक्सनं कसलं व्हेरिएबल वगैरे वापरायचं नाही. ठीक आहे? नेक्स्ट. वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. ठीक आहे. बघा वडील आणि मुलगा. वडील आणि मुलगा. वडिलांचे आजचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. मुलाचं 1 तर वडिलांचं तिप्पट म्हणजे 3. 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक. अरे मित्रांनो, कधी का वर्षातला फरक सांगा ना. आज जिथं दोघांच्या वयामध्ये 2x वर्षाचा फरक आहे, तर 10 वर्षानंतर असो किंवा 10 वर्षापूर्वी असो, दोघांच्या वयामधला फरक 50च वर्षाचा राहणार आहे. जर हे 2x बरोबर 50 असेल मित्रांनो, तर x बरोबर किती येईल? बे 2 4, बे 5 10. जर x ची व्हॅल्यू 25 आली, तर कुणाचं वय विचारलंय? तर वडिलांचं आजचं वय विचारलंय. वडिलांचं आजचं वय 3 होतं. 25 त्रिक किती? 75. म्हणून वडिलांचं आजचं वय 75, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. ठीक आहे? तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? समजतंय मित्रांनो? चला पुढे जाऊ. अरुण व दीपक यांच्या 1 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिलंय मित्रांनो. एक अरुण आहे आणि एक दीपक आहे. 1 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर होतं 4:5. 1 वर्षापूर्वीचं. हे पूर्वीचं, 1 वर्षापूर्वीचं आणि 1 वर्षानंतरचं. मग एक मागचं एक पुरलं तर बेरीज करायची म्हटलं होतं. आणि 1 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:6 होतं. सेकंदात प्रश्न सॉल्व्ह होतोय मित्रांनो. बघा 5 पासून 6 झाले +1, 4 पासून 5 झाले +1. आपल्या रेशोमध्ये 1 चा गॅप आहे मित्रांनो आणि टोटल गॅप किती? 1 वर्षापूर्वीचा, 1 वर्षानंतरचा. तर 1 आणि 1 किती? 2. जर हे 1 बरोबर 2 असेल मित्रांनो, तर कुणाचं वय विचारलंय? तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती? 1 बरोबर 2, तर 4 बरोबर किती? 4 दुनी 8. आलं. अमर हे अकबरचं पुन्हा अमर आहे का? अरुण आहे. अरुणचं वय आलं, परंतु पहिलं वर्ष 1 वर्षापूर्वीचं होतं. +1 करा. अरुणचं आजचं वय 9 वर्ष. जर 1 बरोबर 2, तर 5 बरोबर किती? हे दीपकचं वय भेटेल 10 वर्ष, परंतु 1 वर्षापूर्वी. +1 केलं तर दीपकचं आजचं वय 11 वर्ष. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 11 आणि 9, तर 11 + 9 दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 20 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. काही अडचण? आय होप काही अडचण नसेल मित्रांनो. एकदम चांगल्या आणि क्वालिटीचे प्रश्न आपण आज घेतलेले आहेत मित्रांनो. असेच प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. फक्त आपण ट्रिक्स आणि कन्सेप्टनं प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करत आहोत.
अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे. बघा कोण कोण आहे? एक अनुष्का आहे, एक अनुष्का आहे मित्रांनो, एक अमोल आहे, एक अनुष्का आहे, एक अमोल आहे. अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे. अमोलचं जर एक्स असेल तर अनुष्काचं दुप्पट म्हणजे 2x असेल. 3 वर्षापूर्वी अमोलचं वय 15 वर्ष होतं. मग मला सांगा हे एक्स ची व्हॅल्यू किती? 15. 3 वर्षापूर्वी अमोलचं वय 15 वर्ष होतं, तर 3 वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती असेल? जर एक्स ची व्हॅल्यू 15 असेल, बरोबर आहे, तर 2x ची व्हॅल्यू किती? 30. असं करता येईल का मित्रांनो? अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 वर्ष होतं. 3 वर्षापूर्वी अमोलचं वय म्हणजे एक्स ची व्हॅल्यूच 15 आहे. तर एक्स बरोबर 15 तर 2x बरोबर किती? 30. ठीक आहे. असं येईल का? बरोबर आहे का सांगितलेलं? बरोबर आहे का आन्सर? तर 3 वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते? हां, तसंही चालतंय मित्रांनो. बघा, पण नसेल तर असंही करता येते. अनुष्का आहे आणि एक अमोल आहे. हे आजचं वय दिलंय बरोबर आहे. काय म्हटलंय बघा, अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे. तर अमोलचं एक्स असेल तर अनुष्काचं दुप्पट म्हणजे 2x. हे आजची वय आहेत. म्हणजे कधीच आजचं वगैरे काही म्हटलंच नाही त्यांनी. ठीक आहे. तर आजचा आहे असं पकडू आपण. 3 वर्षापूर्वी अमोलचं वय 15 वर्ष होतं. मग मला सांगा जर 3 वर्षापूर्वी किती? 15 होतं. तर अमोलचं आजचं वय किती असेल? अमोलचं आजचं वय 18 असेल का नाही? अमोलचे आजचे वय 15 प्लस 3 18 असेल. जर अमोलचं 18 वर्ष असेल आजचं वय, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 18 असेल, तर अनुष्काचा 18 वय 18 दुनी किती असेल? 36 असेल. तर अनुष्काचं आजचं वय 36 वर्ष असेल. जर अनुष्काचं आजचं वय 36 वर्ष असेल, तर 3 वर्षापूर्वी अनुष्काचं वय किती? 36 3 म्हणून या प्रश्नाचा आन्सर 33 वर्ष असेल. 30 नाही. ठीक आहे. तर किती असेल? 36 - 3 33 वर्ष. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 33 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. हेही करता येईल, पण हे कधीच आलं? एक्स म्हणजे 15 तर 2 म्हणजे 30. 30 आलं, पण हे कधीच आलं? आपल्याला 3 वर्षापूर्वीचं विचारलंय, बरोबर आहे? तर हे प्लस करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. कारण हे आपल्याला रेशो कधीचा दिला हे माहीत नव्हतं. म्हणून हे या पद्धतीने नाही. तर हे रेशो आजचा दिलाय. ठीक आहे. तर हे या पद्धतीने येणार नाही. तर या पद्धतीने आन्सर या पद्धतीने. ठीक आहे. कारण हे आजचा होता आणि 3 वर्षापूर्वी 15 होता. तर आजचं 18 येईल. एक्स म्हणजे 18 तर 2 म्हणजे 36. तर 36 - 3 म्हणजेच किती? 33. म्हणून करेक्ट आन्सर काय असणार आहे? 36 नाही किती? 33 येईल. ठीक आहे. करेक्ट आन्सर 33 आहे. चला पुढे जाऊ. तर मित्रांनो या पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण एकदम क्वालिटीचा कंटेंट बघितलेला आहे मित्रांनो. तर असेच तुम्हाला नवीन-नवीन व्हिडिओ ठीक आहे, बघायचे असतील, नवीन-नवीन ट्रिक्स शिकायचे असतील, तर अपस्किल अकॅडमी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचवा. ठीक आहे. भेटूया पुढील लेक्चरमध्ये असेच नवीन ट्रिक्स घेऊन. धन्यवाद.